बुल्ढाना से एक चौंकाने वाली खबर सामने आ रही है, जहां एक अभिनव योजना के तहत बकरियां वितरित की गई, लेकिन लाभार्थियों ने धोखाधड़ी का आरोप लगाया। पशुपालन विभाग के द्वारा खामगांव में कृषि उत्पादक बाजार समिति की उप बाजार समिति में बकरियों की खरीद का कार्य शुरू किया गया था। इस योजना में भ्रष्टाचार का मामला सामने आया है। कई महिलाओं ने दूध देने वाली मवेशी और बकरियों को प्राप्त करने के लिए आवेदन किया था और कुछ आवेदन महीनों बाद स्वीकृत किए गए थे। नियमों के मुताबिक कुछ महिलाओं को 50% से नाही योजना ह्याची पंचायत समितीची किंवा जिल्हा परिषदची, परंतु त्याचं वाटप आमच्याकडून होतं। त्यांनी आम्हाला पत्र दिले असतं, लाभार्थी दिले असते, लाभार्थीच्या हिश्श्याची रक्कम आमच्याकडे जमा केलेली असते, गटाची रक्कम। त्या गटाच्या गटाची जी किंमत आहे, समज या गटाची किंमत 68,000 आहे, त्या 68,000 मध्ये जेवढं वजन बसेल त्याप्रमाणे आम्ही शेळ्या देतो। मग लहान लहान घेतल्या तर 10 बी बसतं, पण तू लाभार्थी मोठे मोठे शेळ्या घेतात, त्यात कमी बसतात शेळ्या, त्यामुळे शेळ्या कमी बसतात। असा आरोप आहे की ते नगाप्रमाणे देतात। नाही, नगाप्रमाणे आमच्याकडे नगाप्रमाणे भेटत नाही, आमच्याकडे वजनाप्रमाणेच भेटत। त्यांनी फोटो मध्ये दाखवलेल्या त्या महिलेने की बा तुम्ही फोटो मध्ये वेगळे दाखवताय, त्यांचे फोटो पण हा बरोबर। आता ही योजना आहे ना 10-1ची योजना, 10-1ची, पण आपल्या ह्याच्यात मोठ्या शेळ्या घेतल्यामुळे वजनात 6 बसल्या समज, तर त्यामुळे ते 10-1 दाखवत आहे। माझा 2021 मध्ये मी ऑनलाईन फॉर्म भरला होता, नाविन्यपूर्ण मध्ये मी फॉर्म भरला होता। त्याच्यामध्ये 10 बकऱ्या प्लस 1 बोकड असं 11 जनावरांचं त्यांनी त्याच्यात दिलेलं होतं। त्यानुसार मी तेव्हा फॉर्म भरलेला होता आणि 2021 मधला मला आता माझा नंबर लागला नाविन्यपूर्ण मध्ये। तर एप्रिल मध्ये ते वरून लेटर आले की बा तुम्ही डीडी भरावा। तर मी जुलै मध्ये मी डीडी भरलेला आहे 40,000 रुपये। तर ते म्हणाले आहे की 78,000 रुपयाचा तुमचा योजना आहे आणि 50% त्याच्यात सबसिडी आहे, तरी मला 40,000 रुपये डीडी भरावा लागला। आणि आता तरी ते पण मान्य होतं की चला आज इथं कृषी उत्पन्न बकरी बाजार मध्ये इथे यांनी बकऱ्या आणलाय पंचायत समितीवाल्यांनी, आणि इथे किलोने ते बकऱ्या विकल्यासारखे देत आहेत आम्हाला। 330 रुपये बकरी आणि 360 रुपये त्यांनी बोकड लावला। तुम्हाला 9 बकऱ्या, 10 बकऱ्या आणि 1 बोकड, पण तसं काही नसताना आम्हाला वजनाने त्यांनी 2 क्विंटल 5 किलो दिलाय आणि असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं की बा तुम्हाला 2 क्विंटल 5 किलो देण्यात येईल ना। आम्हाला त्याच्याबद्दल कधीच कोणाला काही लाभार्थ्यांना सांगण्यात आलं नाही। वजनाप्रमाणे दिले जातात की गिनतीप्रमाणे? नाही, त्याच्यामध्ये गिनतीप्रमाणे सांगितलेलं होतं। 10 प्लस 1 बोकड असं 11 तुम्हाला दिल्या जातील, त्याच्यात किलोने असा कुठेही उल्लेख नाही आहे केलेला त्यांनी। आणि आता इथे मला किलोने दिले त्यांनी 2 क्विंटल 5 किलो, त्या 8 बकऱ्या भरल्या आणि त्यांच्याच व्यक्तीने 3 दुसऱ्या घेतल्या आणि तिथे घेऊन 11 बकऱ्या दाखवल्या। तर हे चुकीचं आहे आणि हे आमच्या लाभार्थ्यावर अन्याय आहे। आणि तसं पाहिलेला मी 8 महिने झाले व्याजाने पैसा काढलेला आहे 40,000 रुपये आणि त्याचा 400 रुपये व्याज भरत आहे। आज माझी घरी खाण्याची परिस्थिती नसतानाही मी कशासाठी की माझं काहीतरी माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह होईल, माझ्या मुलांचा उदरनिर्वाह होईल। आज 14 वर्ष झाले माझे हसबंड एक्सपायर झालेले आहेत आणि आता एवढीच मागणी आहे की जसं शासनाने जसं लेखी स्वरूपात किंवा ऑनलाईन फॉर्म मध्ये भरतात त्याच प्रकारे लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा। 10 बकऱ्या आणि 1 बोकड